लाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मी थांबलो नाही, त्यामुळे मोदींना 75 नंतर थांबा म्हणू शकत नाही। मोदींच्या वाढदिवसानंतर पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य, तर 75 नंतर थांबू असं बोललोच नव्हतं असं काही लोक म्हणतात। मोहन भागवतांना टोला। राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची वाट मी पाहतोय, शरद पवारांचं वक्तव्य। निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झाल्याची टीका। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची थोड्याच वेळात महत्त्वाची पत्रकार परिषद। मतचोरीबाबत हायड्रोजन बॉम्ब फोडणार का याची चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल। इमारती पाडण्याच्या महापालिकेच्या नोटीस कोणत्या अधिकारात रोखल्या असा सवाल। 14 मजली नैवेद्य आणि 7 मजली अलबेला इमारत मनपाकडून बेकायदा। शिंदे फडणवीस हे नशा नसलेल्या ब्रँडीच्या बाटल्या। ठाकरे ब्रँडबाबत फडणवीसांनी केलेल्या टीकेवरून संजय राऊतांचा जोरदार पलटवार। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या उपेंद्र पावसकरला अटक। पावसकरचे काका होते बाळासाहेबांचे अंगरक्षक। ठाकरे पितापुत्र पावसकर कुटुंबाच्या संपत्तीच्या वादात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप। देशभरातील मराठा समाजाचं दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार, मनोज जरांगेंची घोषणा। हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन, लवकरच तारीख जाहीर करणार। पुण्यातल्या गुंडांची सर्वसामान्यांवरही गोळ्या झाडण्यापर्यंत मजल। गाडीला साईड दिली नाही या क्षुल्लक कारणावरून निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार। पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा 4 दिवसांनंतरही थांगपत्ता नाही। ट्रक क्लीनरच्या अपहरण प्रकरणामध्ये शोध सुरू, अद्याप पत्ता का लागला नाही सवाल उपस्थित। पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना रंगणार। यूएई सोबत सामना जिंकल्यानंतर सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान लढत, पुन्हा राजकीय वाद पेटण्याची शक्यता। भालाफेकीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमने सामने। टोकियोमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम उतरणार अंतिम फेरीत। ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचं सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन। आज पुण्यात अंत्यसंस्कार।